नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे, जयंती म्हणल्यावर अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि त्यामध्ये बॅनरबाजी जास्त केली जाते। म्हणजे बॅनर लोक जास्त लावतात आणि बॅनरची डिझाईन बनवणं एकदम अवघड आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांचे डिझाईन बनवण्याचे म्हणलं की त्यासाठी फोटो त्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेटले पाहिजे, डिझाईन त्या क्वालिटीमध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी आपल्याला बनवता येत नाही। ह्या अशा अडचणी खूप येतात। त्यामुळे मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी डिझाईन घेऊन आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या। मी तुमच्यासाठी आज 23 CDR फाईल घेऊन आलो आहे आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या CDR फाईल फ्रीमध्ये नाही आहेत। ह्या CDR फाईल तुम्हाला विकत मिळणार आहेत। ह्याच्यामध्ये 23 CDR फाईल आहेत, वेगळे डिझाईन आहेत। तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये पूर्ण फोटोसहित वेगळे तुम्हाला डिझाईन आहेत याच्यामध्ये। ज्याला कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। हे डिझाईन कसे आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं पण आहे किती फोटो। समजा एक्झाम्पल ही 5x15ची जी साईज आहे, याच्यामध्ये किती फोटो आपण लावू शकतो, ही पण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे। फक्त तुम्हाला फोटो कट करून म्हणजे रिमूव्ह करून, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून फोटो तुम्हाला लावायचे आहेत। बाकी तुम्हाला ह्या डिझाईनमध्ये काहीही करायची गरज नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे मी तुमच्यासाठी 23 CDR फाईल घेऊन आलो आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर कोरडराव 2024चं व्हर्जन असेल, लेटेस्ट व्हर्जन असेल तर तुम्ही ह्या CDR फाईल घेऊ शकता किंवा घ्या। नाहीतर तुमच्याकडे ओल्ड व्हर्जन असेल तर तुम्ही ह्या CDR फाईल घेऊ नका, कारण ओल्ड व्हर्जनमध्ये ह्या CDR फाईल ओपन होणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर श्रीलिपी फॉन्ट असतील तर तुम्ही ह्या CDR फाईल विकत घ्या, नाहीतर तुम्हाला ह्या CDR फाईल घेऊन काहीही फायदा नाही। कॅलेंडर मी तुम्हाला दिले होते, त्याच्यामध्ये बऱ्याच जणाला प्रॉब्लेम आले होते आणि ह्याच्यामध्ये जे मॅटर पूर्ण दिलेले आहे ते कन्वर्ट टू कर्व करून दिलेलं नाही। त्यामुळे तुमच्याकडे श्रीलिपी फॉन्ट असणं खूप गरजेचं आहे। श्रीलिपी फॉन्ट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही यूट्यूबवरून कुठूनही डाउनलोड करून घेऊ शकता आणि कोरडराव 2024 जर तुमच्याकडे असेल तर ह्या CDR फाईल तुम्ही घेऊ शकता। ह्या CDR फाईल कशा आहेत, कसे डिझाईन आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला कोरडराव ओपन करून दाखवतो। आता इथे मी सगळ्या CDR फाईल ओपन केलेल्या आहेत। पहिली CDR फाईल ही आहे मित्रांनो। याची साईज तुम्ही बघू शकता, 5x15ची याची साईज आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता 26 फोटो लावू शकता। म्हणजे हे सगळे 26 फोटो आहेत। हे फोटो जे तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो, हे फोटो तुम्हाला मिळणार नाहीत। इथं तुम्हाला असे फोटो लावायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला हे जे बॉक्स करून दिलेले आहेत रेक्टँगल, याच्यामध्ये तुम्हाला फोटो लावायचे आहेत। बाकी याच्यात हे जे मॅटर तुम्हाला दिसते, हे सगळे श्रीलिपीचं जे फॉन्ट आहेत त्याचे त्या श्रीलिपीचे फॉन्ट इथं मी सगळे यूज केलेले आहेत। तुमच्याकडे जर श्रीलिपी फॉन्ट असतील तर तुम्ही ह्या CDR फाईल विकत घेऊ शकता। याचे रेट किती आहे काय ते मी तुम्हाला नंतर सांगेल। तर पहिली डिझाईन ही मित्रांनो, म्हणजे आपल्याकडे 23 डिझाईन पूर्ण वेगळे फोटोमध्ये वेगळे बॅकग्राऊंड सगळे वेगळे आहे, मॅटर पण वेगळे आहे, सगळे वेगळे आहे। काय याच्यामध्ये शिवजयंती जे नाव आहे ते PNG मध्ये आहे, ते तुम्हाला मिळून जाईल। सगळं याच्यामध्ये जेवढं पण दिलेलं आहे ते तुम्हाला सगळं मिळणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर पूर्ण माहिती मिळून जाईल। आणि याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या साईज तुम्हाला दिलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता 5x15, 8x10, 8x10च्या 4 साईज, परत 10x20, त्याच्यानंतर 8x20, त्याच्यानंतर 10x10, त्याच्यानंतर परत 8x12, त्यानंतर असे वेगळे साईज तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर 8x20 आहे, त्यानंतर 10x10 आहे, परत 8x10 आहे, त्यानंतर परत 8x12 आहे। असे वेगळे साईज तुम्हाला दिलेले आहेत। तर पहिली याच्यामध्ये डिझाईन आपली ही आहे 5x15ची। तर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही बघू शकता, मी अजून तुम्हाला 23 डिझाईन दाखवणार आहे। ही पहिली डिझाईन आहे। त्यानंतर दुसरी डिझाईन ही आहे मित्रांनो। याच्यामध्ये हे जे मॅटर आहे याच्यात काही श्रीलिपी आहे आणि एक PNG पण आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर श्रीलिपी असेल तर तुम्ही ह्या CDR फाईल घ्या,
दुसरी ही डिझाईन आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 8 फोटो बसतात. एक फोटो इथं लावायचं आहे, बाकी फोटो तुम्हाला इथे टाकायचे आहेत. शुभेच्छुकचं नाव इथं म्हणजे शुभेच्छुक जे मित्रमंडळ जे असेल ते तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. बाकी ही डिझाईन तुमची कंप्लीट होईल. तुम्ही याला प्रिंटला पाठवू शकता. त्यानंतर तिसरी डिझाईन आपली ही आहे मित्रांनो. याच्यामध्ये पूर्ण याचं श्रीलिपीचे फॉन्ट आहेत मित्रांनो. फक्त हे शुभेच्छा जे नाव आहे हे नाव सोडून बाकी सगळे फॉन्ट श्रीलिपीचे आहेत. आणि इथं तुम्हाला एक मेन फोटो लावायचा आहे. बाकी इथं तुम्हाला फोटो ह्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 10 फोटो बसतात. 8x10ची ही साईज आहे. बघू शकता हे फोटो मस्त क्वालिटी आहे. सगळी डिझाईन एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घेऊ शकता. बाकी तुम्हाला ही एक डिझाईन याच्यामध्ये 4 नंबरची, याच्यामध्ये तुम्ही 6 फोटो लावू शकता. आणि इथं शुभेच्छुक नाव हे म्हणजे मित्रमंडळ जे काय असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. इथं 6 फोटो तुम्ही लावू शकता. हे 3 बॉक्समध्ये 3 फोटो आणि 3 फोटो असे लावू शकता. त्यानंतर याची साईज मित्रांनो 8x10 आहे. त्यानंतर 5वी डिझाईन आपली 8x10चीच आहे. ज्याला कोणाला सिंगल डिझाईन पाहिजे असेल म्हणजे नाव फोटो टाकायचा नसेल, त्या व्यक्तीला फक्त नाव टाकायचं आहे, तर इथं तुम्ही ही डिझाईन त्या व्यक्तीला देऊ शकता. आणि ही एकदम जबरदस्त डिझाईन आहे मित्रांनो. अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि आपल्याला ज्यावेळेस शिवजयंतीची वेळ येते त्यावेळेस आपल्याला डिझाईन बनवायला एवढा टाईम भेटत नाही, कारण लवकरात लवकर आपल्याला डिझाईन बनवून द्यावं लागते. त्यामुळे अडचण येते आणि त्या अडचणीमुळे आपण असे डिझाईन बनवू शकत नाही. तर त्याच कारणामुळे मी तुमच्यासाठी ह्या डिझाईन घेऊन आलो आहे. तुम्ही याला एका डिझाईनचे 2-3 डिझाईन असे बनवू शकता. म्हणजे कलर हे ते बॅकग्राऊंड सगळं चेंज करून तुम्ही 2-3 जणाला एक डिझाईन देऊ शकता. याची साईज बघू शकता मित्रांनो 8x10ची. याच्यामध्ये एकही फोटो आपण लावू शकत नाही, कारण त्या पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे. याच्यामध्ये फक्त शुभेच्छुक ज्याचं नाव त्याला टाकायचे ते टाकू शकते. त्यानंतर 6वी डिझाईन मित्रांनो ही आहे आपली. याची साईज आहे 10x20. 10x20मध्ये फक्त फोटो बसतात 14. इथे एक फोटो लावायचा आहे, इथे एक फोटो, बाकी बॉक्समध्ये फोटो लावायचे. शुभेच्छुक जे नाव असेल ते इथं तुम्ही टाकू शकता. आणि हे फॉन्ट सगळे श्रीलिपीचे फॉन्ट इथं दिलेले आहेत. 10x20 याची साईज आहे. आणि याच्यामध्ये अजून तुम्ही एडिट करून याच्यामध्ये बॅकग्राऊंड हे ते सगळं चेंज करू शकता. एका डिझाईनच्या 2-3 डिझाईन बनवू शकता. त्यानंतर 7व्या नंबरची ही डिझाईन आहे मित्रांनो. ही डिझाईन खास करून कमिटीसाठी आहे. जे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीची जी कमिटी असते त्याच्यासाठी ही डिझाईन आहे. आणि याची 8x20 अशी साईज आहे. याच्यात एकही फोटो आपण टाकू शकत नाही, कारण कमिटीचं जे बॅनर असतं त्याच्यामध्ये असंच मॅटर असते. त्याचं जे कमिटीचं नाव आहे ते कमिटीचं नाव तुम्हाला इथं टाकता येते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच फोटो आहे. दुसरा आपण इथं फोटो ॲड नाही करू शकत. तर ही डिझाईन बघू शकता तुम्ही 8x20 याची साईज आहे. आणि त्यानंतर 8वी डिझाईन आपली ही आहे. याची साईज आहे 10x10. याच्यामध्ये पण सगळे श्रीलिपीचं मॅटर आहे पूर्ण. इथं तुम्हाला एक फोटो लावायचा आहे. आणि हे जे फोटो आहेत मित्रांनो हे फोटो तुम्हाला असे येणार नाही. तुम्हाला विदाऊट फोटोचे डिझाईन पूर्ण CDR फाईल मिळणार आहे. ही 8x10ची 10x10ची साईज आहे. 11 फोटो याच्यामध्ये बसतात. त्यानंतर आपली 9वी साईज डिझाईन जी आहे ती ही आहे. याच्यामध्ये हे जे फॉन्ट आहे हे श्रीलिपीचा नाही, हे PNG आहे. बाकी हे जे फॉन्ट आहे आणि हे फॉन्ट श्रीलिपीचे आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही 10x10ची साईज आहे. आणि 14 फोटो इथं आपण लावू शकतो. इथं 2 लावू शकता, इथे 1 लावू शकता. आणि बॉक्समध्ये काही फोटो टाकू शकता. शुभेच्छुकचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. ही 9वी डिझाईन आहे 10x10ची साईज आहे. त्यानंतर 10वी डिझाईन आपली 8x12ची आहे. त्यानंतर इथं तुम्हाला असं मॅटर दिलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता 8x12मध्ये तुम्ही 15 फोटो लावू शकता. 15 फोटो तुम्हाला इथं लावता येतात. ह्या बॉक्समध्ये काही 2 फोटो इथं लावू शकता. शुभेच्छुक जे असेल मित्रमंडळ ते तुम्ही इथं लावू शकता. 10वी डिझाईन आहे 8x12ची. 15 फोटो याच्यामध्ये बसू शकतात. आणि ही डिझाईन अशी आहे. तुम्हाला ह्यापैकी कोणती डिझाईन जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर 11वी डिझाईन मित्रांनो अशी आहे. एकदम जबरदस्त डिझाईन आहे मित्रांनो. अशी डिझाईन कुठेही तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही बघू शकता 2 फोटो फक्त. 8x12ची ही साईज आहे. 2 फोटोसाठी ही डिझाईन आहे. जास्त फोटो याच्यामध्ये नाहीत. आणि जास्त फोटो ॲड केले तर ही डिझाईन चांगली दिसणार नाही. त्यामुळे असे 2 फोटोसाठी तुम्ही ज्याला कोणाला पाहिजे असेल
त्याला तुम्ही देऊ शकता. आणि याची साईज बघू शकता, मोठी साईज आहे 8x12ची 2 फोटोसाठी. बाकी इथं तुम्हाला हे जे नाव दिसते हे श्रीलिपीचं नाव नाही, हे दुसरी AMSचे जे फॉन्ट आहेत त्याचे हे फॉन्ट आहे. बाकी हे श्रीलिपीमध्ये. आणि इथं तुम्हाला जे काय शुभेच्छुकचं नाव टाकायचे मित्रमंडळाचे ते तुम्ही इथं टाकू शकता. 8x12ची साईज आहे 11 नंबरची. त्यानंतर 12 नंबरची 8x20ची साईज आहे 15 फोटोसाठी. एकदम जबरदस्त मित्रांनो तुम्हाला ही डिझाईन आहे, बघू शकता. ही डिझाईन एकदम जबरदस्त, एकदम कडकमध्ये ही डिझाईन आहे. इथं शुभेच्छुक मित्रमंडळाचं जे काय नाव आहे ते तुम्ही टाकू शकता. 15 फोटो 8x20ची साईज आहे, पूर्ण श्रीलिपीचे फॉन्ट याच्यामध्ये. आणि इथे एक मेन तुम्हाला फोटो लावून तुमची ही डिझाईन पूर्ण कंप्लीट होईल. अशा डिझाईन तुम्हाला मित्रांनो कुठेही मिळणार नाहीत. तुम्ही बघू शकता 8x20ची ही साईज आहे 15 फोटोसाठी. फक्त तुम्हाला फोटो लावायचे आणि याला CMYKमध्ये एक्सपोर्ट करून प्रिंटसाठी पाठवायचे, बस तुमचे काम झालेले. काही कमी 5-10 मिनटामध्ये तुमची डिझाईन तयार होऊ शकते मित्रांनो. ह्यासाठी हा माझा एक प्रयत्न आहे. ही 12 नंबरची साईज आहे मित्रांनो, याची 8x20ची 12 नंबरची. त्यानंतर तुम्हाला असेच नंबर साईज तुम्हाला ह्या डिझाईन मिळतील. एक zip फाईल तुम्हाला मिळून जाईल. बाकी ती सगळी माहिती मी तुम्हाला पुढं देईल. त्यानंतर 13 नंबरची ही डिझाईन आहे मित्रांनो. याची साईज बघू शकता 10x10 15 फोटोसाठी ही डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये हे जे नाव दिसतं आहे शिवजयंती उत्सव, हे याचं PNGमध्ये. बाकी हे पूर्ण नाव संपूर्ण नाव श्रीलिपीमध्ये आहे. इथं तुम्हाला शुभेच्छुक मित्रमंडळाचं जे काय नाव असेल ते टाकायचे आणि याच्यामध्ये 15 फोटो तुम्ही लावू शकता. त्यानंतर 14वी नंबरची आपली जी डिझाईन आहे ती ही आहे शिवजयंती उत्सव. याच्यासाठी ही डिझाईन 10x10ची साईज आहे. 14 नंबरची ही डिझाईन आहे. तुम्ही ही या डिझाईन बघू शकता, एकदम जबरदस्त डिझाईन आहे. याच्यामध्ये फक्त तुम्ही 9 फोटो लावू शकता आणि ही डिझाईन कंप्लीट करून देऊ शकता. हे बघा, याच्यामध्ये हे पूर्ण नाव श्रीलिपीचे नाव आहे. फक्त हे शुभेच्छा हे जे नाव आहे हे PNG आहे आणि हे AMSचं हे फॉन्ट आहे. बाकी ही डिझाईन तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही 14 नंबरची आहे. त्यानंतर 14 नंबरमध्ये 10x10ची 9 फोटो आहेत. त्यानंतर 15 नंबरची ही साईज आहे आपली. याची साईज आहे 8x10. 8x10ची ही साईज आहे. शिवजयंती महोत्सव 16 हे बघू शकता तुम्ही. ही डिझाईन अशी आहे. इथं शुभेच्छुक सर्व मित्र परिवार असं जे नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. आणि एकदम व्हाईट कलरमध्ये ही डिझाईन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 10 फोटो लावता येतात. इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे. 10x8ची साईज आहे 15 नंबरची आणि याच्यामध्ये तुम्ही 10 फोटो लावू शकता. ही एक डिझाईन बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त डिझाईन आहे. तुम्हाला याच्यामध्ये काहीही करायची गरज नाही. त्यानंतर 16वी नंबरची डिझाईन आपली ही आहे. फक्त आणि फक्त 3 फोटोची ही डिझाईन आहे. 8x10ची 16वी नंबरची ही डिझाईन आहे. इथं फक्त 3 फोटो तुम्ही लावू शकता किंवा 2 पण लावू शकता, कारण वर फोटो आपण इकडं लावू शकत नाही. त्यामुळे ही डिझाईन फक्त 3 फोटोसाठी आहे. 16वी नंबरची 8x10ची 3 फोटोसाठी ही डिझाईन आहे. त्यानंतर 17वी नंबरची जी डिझाईन आहे ती ही आहे. एकदम जबरदस्त बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये 17वी नंबरमध्ये 8x10ची ही साईज आहे. 11 फोटो याच्यामध्ये बसवू शकता तुम्ही. जसे तुम्हाला बसवायचे तसे तुम्ही याच्यामध्ये फोटो बसवू शकता. तुम्हाला हे फोटो येणार नाही, विदाऊट फोटोचे हे डिझाईन तुम्हाला येतील. इथं तुम्हाला फक्त फोटो लावायचे. 17व्या नंबरची 8x10ची 11 फोटोसाठी ही डिझाईन आहे. एकदम जबरदस्त अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही, अशी ही डिझाईन आहे. तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर 18व्या नंबरची जी डिझाईन आहे ती पण अशी आहे. याच्यामध्ये 18 नंबरची जी डिझाईन आहे ती 8x10ची आहे. 8 फोटो येतील याच्यामध्ये. 8 फोटो तुम्ही लावू शकता आणि ही डिझाईन पूर्ण कंप्लीट करून कस्टमरला देऊ शकता. इथंच तुमचं जे मित्रमंडळाचं जे कोणाचं असेल नाव ते तुम्ही इथे टाकू शकता आणि ही डिझाईन कंप्लीट करून प्रिंटसाठी देऊ शकता. 18व्या नंबरची 8x10ची ही साईज आहे. 8 फोटो याच्यामध्ये बसतात. या पूर्ण CDR फाईल आहे मित्रांनो, PSD फाईल नाही. आणि याच्यामध्ये 19 नंबरची डिझाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही ही डिझाईन एकदा बघून घ्या. याच्यामध्ये 19 नंबरची ही डिझाईन आहे मित्रांनो. 8x12 ची साईज, मोठी साईज आहे आणि 10 फोटो याच्यामध्ये बसतात.
म्हणजे 10 फोटो इकून तुम्ही 5 फोटो आणि इकून तुम्ही 5 फोटो असे लावू शकता. आणि शुभेच्छुक जे मित्रमंडळाचं जे नाव आहे ते तुम्ही इथं लावू शकता. वाटल्यास राजमाता जिजाऊ महासाहेबांचा फोटो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो तुम्ही इथं लावून ही डिझाईन कंप्लीट करू शकता. किंवा मग महापुरुषांचे तुम्हाला जर फोटो असे लावायचे असतील तर तुम्ही अशी गोलमध्ये असे लावू शकता. ते तुम्हाला आयडिया ही डिझाईन तुम्ही ओपन केल्यावर येईल तुम्हाला ती आयडिया तिची कशी येते, फोटो कसे महापुरुषांचे लावायचे ते. त्यासाठी ही डिझाईन आहे मित्रांनो एकदम जबरदस्त. अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुमचा वेळ वाचवण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तुम्हाला जर ह्या CDR फाईल घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता. 19 नंबरची 8x12ची ही साईज आहे आणि याच्यामध्ये 10 फोटो बसू शकतात. त्यानंतर आपली 20 नंबरची जी डिझाईन आहे मित्रांनो ती ही आहे. त्याची पण साईज तुम्ही बघू शकता 8x12. याच्यामध्ये 9 फोटो बसतात. 9 फोटोसाठी ही डिझाईन आहे. आणि हे फोटो बघा मित्रांनो एकदम जबरदस्त फोटो आहे. आणि हे मॅटर पण याच्यामध्ये वेगळं आहे. म्हणजे सगळ्या डिझाईनमध्ये वेगळं मॅटर आहे आणि फोटो पण वेगळे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जर मनोजदादा जरांगे पाटलांचा फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. किंवा मग नसेल ठेवायचं तर दुसरा कोणता महापुरुषांचा कोणाचं टाकायचं तर ते तुम्ही इथं टाकून ही डिझाईन कंप्लीट करू शकता. 20 नंबरची डिझाईन आहे. 8x12ची साईज आहे. 9 फोटो याच्यामध्ये बसू शकतात. त्यानंतर 21वी डिझाईन आपण बघूया. 21वी डिझाईन बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त ब्लॅक आणि व्हाईटमध्ये ही डिझाईन आहे. 16 आनंदाचा असं याच्यामध्ये मॅटर दिलेलं आहे. याच्यामध्ये ह्याची जी साईज आहे 21 नंबरची 8x10ची साईज आहे. 12 फोटो याच्यामध्ये बसू शकतात. एकूण 6 एकूण 4 आणि असे 2 असे 12 फोटो इथं बसू शकतात. तुमच्याकडे जर श्रीलिपी फॉन्ट असतील तर ह्या डिझाईन तुम्ही ह्या CDR फाईल माझ्याकडून घेऊ शकता. ही 21वी नंबरची डिझाईन आहे मित्रांनो. 8x10ची याची साईज आहे आणि 12 फोटो याच्यामध्ये बसू शकतात. त्यानंतर 22वी डिझाईन आपली ही आहे मित्रांनो. ह्याची पण साईज तुम्ही बघू शकता 8x10 आणि याच्यामध्ये 14 फोटो बसू शकतात. हे बघा ही डिझाईन किती जबरदस्त आहे. एकदम कलर कॉम्बिनेशन ही डिझाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 14 फोटो लावून ही डिझाईन कंप्लीट करता येते. शुभेच्छुक मित्रमंडळाचं जे काय नाव असेल ते तुम्ही इथं लावू शकता. आणि हे PNGमध्ये नाव आहे. बाकी हे पण PNG आहे. बाकी हे पण एक PNG आहे. आणि हे श्रीलिपीचं फॉन्ट आहे. श्रीलिपी फॉन्ट असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. त्यानंतर ही आपली 22वी डिझाईन आहे मित्रांनो. 8x10ची साईज आहे. 14 फोटो याच्यामध्ये बसू शकता. आणि याच्यानंतरची जी शेवटची डिझाईन आहे मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता ही 23 नंबरची डिझाईन मी तुमच्यासमोर ओपन केली आहे. 23 नंबरची ही डिझाईन तुम्ही एकदा बघून घ्या मित्रांनो. अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही ही डिझाईन बघू शकता. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त 8 फोटो बसू शकतात मित्रांनो. 23 नंबरची ही डिझाईन आहे. याच्यामध्ये 8x10ची याची साईज आहे. 8 फोटो याच्यामध्ये बसू शकतात. एकदम शेवटची ही डिझाईन आहे मित्रांनो. अशी डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुमचा वेळ वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे मित्रांनो. तुम्ही ह्या डिझाईन घेऊन तुमच्या कस्टमरला तुमचे जेवढे पण कस्टमर आहेत त्याला सगळ्याला खुश करू शकता. तुम्हाला जर ह्या डिझाईन घ्यायच्या असतील तर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही मित्रांनो. हे तुम्हाला या डिझाईन दाखवलेल्या आहेत. तुम्हाला ही जीप फाईल मिळून जाईल. टेलिग्रामवर मिळणार आहेत मित्रांनो. टेलिग्रामवर तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या 23 CDR फाईल आहेत मित्रांनो. याची जी फाईल एक मिळेल तुम्हाला. श्रीलिपी फॉन्ट असतील तर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. इथं तुम्हाला मित्रांनो नंबर मिळते टेलिग्रामचा आणि हाच नंबर फोनपे नंबर आहे मित्रांनो. आणि ही जी फाईल तुम्हाला घ्यायची असेल तर याचे रेट मित्रांनो 360 रुपये याचे रेट आहे. 360 रुपयाला तुम्हाला ही जीप फाईल मिळणार आहे. याच्यामध्ये 23 ह्या CDR फाईल मिळणार आहेत. तुम्हाला हे फोल्डर ओपन होईल. या CDR फाईल तुम्हाला विदाऊट फोटो जे मी फोटो तुम्हाला दाखवले ते फोटो काढून या CDR फाईल तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 360 रुपयाला. आणि ह्या डिझाईनमध्ये फोटो कसे लावायचे काय त्याची जे माहिती पाहिजे असेल तर त्याची इमेज मी तुम्हाला JPGमधून इथं ह्या फोल्डरमध्ये दिलेले आहे. तर तुम्हाला ह्या CDR फाईल मित्रांनो 23 CDR फाईल 2000 कोरडरावच्या 2024च्या व्हर्जनसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या फाईल माझ्याकडून घेऊ शकता. याची ह्या जे CDR फाईल आहेत मित्रांनो ह्या CDR फाईलची 23 CDR फाईलची रेट 360 रुपये आहे. तुम्हाला ही जीप फाईल एक मिळून जाईल आणि टेलिग्रामवरच मिळणार आहे. तुम्हाला कुठल्या जीमेलवर मिळणार नाही. कुठं
तुम्ही व्हॉट्सअपवर मागितले तरी तुम्हाला कुठेही मिळणार नाही, फक्त आणि फक्त टेलिग्रामवरच मिळणार आहे. तुम्हाला टेलिग्रामवरच यायचं आहे. पैसे पाठवल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट मला टेलिग्रामवर दाखवायचा आहे. ते नाव पूर्ण कंप्लीट मला कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला ही जीप फाईल मिळून जाईल. तुम्हाला जर ह्या जीप फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला 360 रुपयाला ही जीप फाईल मिळणार आहे. याच्यामध्ये 23 CDR फाईल. इथं तुम्हाला नंबर देतो, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट बी करू शकता, माहिती विचारू शकता आणि टेलिग्रामवर तुम्ही त्याचा पैशाचा एक स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि त्याच्यानंतर नाव कन्फर्म झाल्याच्यानंतर तुम्हाला ही जी फाईल मिळून जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही टेलिग्रामवर मला संपर्क साधू शकता. तर ह्या डिझाईन मित्रांनो तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.